नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे। तर हे वडे बनवायला खूप सोपे आहे, कमी तेलकट होतात, अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर वडे बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा भाजून न घेता तसाच घेतलेला आहे, जवळपास 3 चमचे साबुदाणा आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा घालून घेऊया आणि 1 वाटी आपण इथे भगर घेतली, ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। तर हे उपवासाचे वडे खायला खूप छान लागतात, अजिबात तेलकट होत नाही आणि कमी साहित्यामध्ये बनवायला देखील खूप सोपे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे 2 जिन्नस घालून घेतल्यानंतर आपण हे दळून घेऊया। तर आपला 0 नंबरचा जसा रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचे। तर अगदी बारीक पीठ न करता किंवा चाळून घ्यायची सुद्धा काही गरज नाही। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी 0 नंबरचा रवा ज्या पद्धतीचा असतो तसा आपण हे दळून घेतलेला आहे, असं दळून घ्यायचंय आपल्याला। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। तर तो कसा वापरायचा आपण ते सुद्धा बघूया। 1 चमचा आपण कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत। जिरे छान असे फुलले की याच्यामध्ये मी हिरवी मिरची मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर वाटण करून घेतलेली आहे। तर ती 2 चमचे घालून घेतली। तर तिखट कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे छान असं परतवून घेतलं आपण अर्ध्या मिनिटासाठी आणि भगर आणि साबुदाणा जो आपण मिक्सरला दळून घेतला तो याच्यामध्ये घालून घेतलाय। आता हे आपण 1-1.5 मिनिटासाठी छान असं तेलावरती भाजून घेऊया। असं केल्याने वड्यांना खूप छान अशी चव लागते। तर बघा, 1-1.5 मिनिट मी छान असं तेलावरती हे भाजून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तर त्याच वाटीने इथे मी 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे। तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती आणि 3 चमचे साबुदाणा घेतला होता, त्याच्यासाठी इथे मी आपण त्याच वाटीने 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे। छान असं आपण एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता भगर याच्यामध्ये लगेच व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे, याच्या अजिबातही गाठी झालेल्या नाही। एकत्र करून झालं की गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि मिक्स करून घेऊया आपण 1-2-3 मिनिटासाठी आणि कमी गॅस करून आपल्याला याच्यावरती 1-2-3 मिनिटं झाकण ठेवायचं। लगेच घट्टसर झालंय, तुम्ही बघू शकता, अजिबात जास्त वेळ लागत नाही, पण हे छान असं आपण शिजवून घेऊया। तर आता मी गॅस कमी केलाय आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून पुन्हा एकदा हे छान असं एकत्र करून घेऊया। आता मीठ घालून घेतल्यानंतर आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी जे आहे ते याच्यामधलं आटून गेलेलं आहे, सगळं पाणी जे आहे ते संपलेलं आहे। आता हे एकदम घट्टसर व्हायला सुरुवात झाली। आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही, आपल्याला अगदी मस्त असा याचा गोळा तयार होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे। आता मी गॅस कमी करून ठेवलाय, आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी। तर 2 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भगर आपली इथे शिजलेली आहे। अगदी मी बारीक केलेली नाही, आपला 0 नंबरचा जसा रवा असतो त्या पद्धतीचं इथे मी हे दळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचंच आपल्याला दळून घ्यायचे, म्हणजे वडे खूप छान लागतात खाण्यासाठी आणि मस्त भन्नाट वडे तयार होतात। तर बघा, आता हे झालेलं आहे, एकत्र करून घेऊया आणि अजिबातही कढईला चिकटत नाही। बघू शकता मस्त असा याचा गोळा तयार झालेला आहे। अगदी घट्ट पण बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही, आपल्याला याचे वडे बनवता आले पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता मी गॅस बंद केलेला आहे, एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कुठेही कढईला अजिबात चिकटत नाही, मस्त याचा गोळा तयार झालेला आहे। आता गॅस बंद केलाय, आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर शिजवून घेतलेलं मिश्रण आपण बघू शकता या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता हे थंड होण्यासाठी आपण एक साईडला ठेवून घेऊया आणि थंड झालं की आपण याचे वडे बनवूया। तोपर्यंत आपण आता चटणी बनवून घेऊया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, खोबऱ्याचे काप करून घेतले, पाव वाटी चवीप्रमाणे मीठ घेतले आणि भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेतला अर्धी वाटी। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण करू। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस घालून थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने चटणी इथे मी वाटण करून घेतलेली आहे, 1 वाटीत काढून घेतली। आता याच्यावरती आपण छान अशी फोडणी करून घेऊया। 2 चमचे तेल मी अगदी कडकडीत असं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतले आणि मस्त खमंग अशी फोडणी आपली या चटणीवरती आपण घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीची चटणी करून बघायची, डोश्याबरोबर, इडलीबरोबर आणि वड्यांबरोबर खायला खूप छान लागते। तर बघा, उपवासाची चटणी आपली इथे तयार झालेली आहे, मस्त चटणी झालेली आहे। तर आता ही चटणी आपण साईडला ठेवूया आणि आता थंड झालेल्या ह्या मिश्रणामध्ये इथे मी 2 उकडून घेतलेले बटाटे किसून घालून घेणार आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली। आता आपलं जे शिजवून घेतलेलं मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर याच्यावरती मी दोन्ही बटाटे किसून घेतले
आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर 4-5 चमचे आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. अगदी बारीकही केलेला नाही आणि खूप मोठा जाडसरही ठेवलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो याच्यामध्ये घालून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय दही. तर 2 ते 2.5 चमचे आपण छोटे याच्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे. दही घालून घेतल्यानंतर वडे खूप छान लागतात. अगदी मस्त क्रिस्पी वडे तयार होतात, खूप चविष्ट. आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे. तर आपण हाताने हे छान असं आता एकजीव करून घेऊया. तर हे आपण मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये बाकीच्या सर्व जिन्नस घालून घेतलेले आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपलं शिजवून घेतलेलं जे मिश्रण आहे ते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. थोडंसं जर तुम्हाला वाटलं हे जास्त घट्टसर झालंय तर पाण्यामध्ये हात बुडून थोडंसं सैलसर करून घ्यायचं, म्हणजे याचे वडे खूप छान बनतात. तर बघा अशा पद्धतीने आता हे सर्व एकजीव करून झालेलं आहे. आता आपण याचे वडे बनवून घेऊया. तर वडे बनवून घेण्यासाठी मी साईडला प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटीमध्ये मी तेल घेतले. तर तेल आपल्याला हाताला चोळून घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि आपल्याला याच्यामधून थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे. अगदी मोठे वडे याचे बनवायचे नाही, छोट्या साईजमध्ये आपल्याला याचे वडे बनवायचे. तर आता अशा पद्धतीने आपण एक गोळा घेतलाय, हातावरती एकसारखा करून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला असं दाबून घ्यायचा आहे. पेढ्याचा आकार द्यायचा आणि पाण्यामध्ये बोट बुडवून याला मध्ये गोल वहल करून घ्यायचे. तर बघा एकसारखा आपण इथे वडा याचा चपटा असा करून घेतल्यानंतर पाण्यात बोट बुडवायचं आणि मध्ये अशा पद्धतीने आपल्याला होल तयार करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त वडा आपला इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण आता वडे बनवून घेऊया आणि असे वडे बनवायला खूप सोपे आहे, जास्त वेळही लागत नाही. झटपट तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता आणि नंतर तेलामध्ये सोडले एक सोबतच थोडे थोडे करून तरी देखील काही हरकत नाही. तर आता आपण अगोदर बनवून घेऊया आणि नंतर तेलामध्ये तळून घेऊया. तर बघा आता अशाच पद्धतीने आपण हा साईडला ठेवूया आणि दुसरा देखील ह्याच पद्धतीने बनवून घेऊया. तर मिश्रण जर तुम्हाला जर वाटलं घट्टसर आहे तर थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडंसं सैलसर करून घ्यायचे. आता सेम अगोदर केला त्याच पद्धतीने आपण आता दुसरा वडा देखील बनवून घेऊया. खूप मोठा गोळा घ्यायचा नाही, अगदी थोडासा घ्यायचा मध्यम साईजचा आणि छान असे आपल्याला नाजूक वडे बनवायचे. ते आतून असे खूप छान असे शिजतात आणि बाहेरून छान असे क्रिस्पी होतात. तर बघा अशा पद्धतीने मी दुसरा देखील वडा बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण वडे बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा आपला वडा इथे तयार झालेला आहे. मध्ये थोडंसं होल करून घ्यायचं. अगोदर हाताला तेल चोळून घ्या, पाण्यामध्ये हात बुडवल्यानंतर अजिबात हाताला चिकटत नाही. तर अशा पद्धतीने आपण दुसरा वडा देखील बनवून घेतलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने बनवून घेऊया आणि लगेच तळायला घेऊया. पॅनमध्ये इथे तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालं की आपण काय करणार आहोत, गॅस थोडासा कमी करायचा. कमी म्हणजे मध्यम ठेवायचा, खूप कमी करायचा नाही. आपल्याला मध्यम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे. तर आता कडकडीत असं अगोदर तेल तापवून घेतल्यानंतर गॅस मध्यम केला. आता याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. कमी गॅसवरती हे वडे तळायचे नाही, तेलामध्ये फुटू शकतात. तर तेल छान असं आपल्याला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि आपण तेलामध्ये वडे सोडल्यानंतर लगेच आपल्याला याला चमचा उलटणी झाऱ्या अजिबात लावायचा नाही. एक साईड आपण होऊ देऊया आणि एक साईड झाल्यानंतर वडे आपोआप लगेच तेलावरती पॅन सोडून वरती येतात, त्याच्यामुळे अजिबात चिकटायची काही शक्यता नसते. पण आपण याला लगेच झाऱ्या लावणार नाही, थोडंसं आपण एक साईड होऊ देऊ आणि दुसऱ्या साईडने आता पलटी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अजिबातही पॅनला इथे चिकटलेले नाही आहेत आणि एक बाजू झाल्यानंतर आपण आता दुसरी बाजू पलटी करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीची एक बाजू होऊन द्यायची आणि नंतरच आपल्याला पलटी करून घ्यायची. सोनेरी बाजू झालेली आहे एक बाजूची, अशा पद्धतीने झाल्यानंतर पलटी करून घेतली. आता आपण छान असे हे तळून घेऊया. तर दोन्ही साईडने छान असा कलर येऊपर्यंत, छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि खूप वेळा आपण उलटपुलट करणार नाही. तर तुम्ही बघू शकता एकही वडा आपला इथे तेलामध्ये फुटलेला नाही आहे आणि बघा या पद्धतीने कलर होईपर्यंत आपण हे वडे छान असे तळून घेतलेले आहेत. मस्त बाहेरून क्रिस्पी झालेत, आतून मऊसूत होतात. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तर माझ्याकडून तळत असताना व्हिडिओचं बटन जे आहे ते बंदच राहिलं, पण तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने वडे असा कलर होईपर्यंत, असा कुरकुरीतपणा येऊपर्यंत तळून घेतले आहेत. अगदी मंद गॅसवरती हे वडे तळू नका, मध्यम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तर बघा वडे संपूर्ण इथे तळून झालेत, मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. खूप छान असे वडे आपले इथे तयार झालेले आहेत. अगदी आतून जाळीदार मऊसूत असा हा वडा झाला आहे आणि बाहेरून तेवढाच क्रिस्पी झालेला आहे. तर आपण चटणीसोबत दह्यासोबत हा वडा खाऊ शकतो. तर उपवास स्पेशल एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलकट आपण इथे उपवासाचे वडे बनवलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.